वाचा. कोण कोण भागीदार आहे? राजेंद्र, संगीता आणि संध्या. काय प्रमाण आहे त्याचं? 2:1. 2:2:1. चला याला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? 2/5 1/5. आता कोणत्या भागीदाराचा मृत्यू झाला आणि किती दिवसानं झाला हे शोधायचं. तर सगळ्यात पहिले आपलं वर्ष कधी संपलं हे शोधा. इकडे लिहितो. कधी संपलं? 2022. वर्ष कधी संपलं? 2022. आता खाली पहा 30 जून 2022 ला संगीताचा मृत्यू झाला. कधी झाला मृत्यू? 30 जून ला. म्हणजे एवढ्या दिवस ते आपल्या व्यवसायात होती. केवढे दिवस? तर ते आता काउंट करू. मग मार्च महिना घेऊ का त्याच्या? मोजता येते काय? एप्रिल, मे, जून, जुलै घेऊ? म्हणजे ते किती दिवस आपल्या बिझनेस मध्ये होते? मग तो हिस्सा किती दिवसाचा काढायला लागेल? 3 महिन्याचा. चला पहिली संभाषणा म्हणते पुनर्मूल्यांकन, स्कंद आणि यंत्र. चला नंबर टाकून घ्या. स्कंदावर आणि यंत्रावर. नंबर दुसरा का काय म्हणते? शिकलोय. जुनी संशयित कर्ज निधी किती आहे? 800. किती आहे? 800. कोणती वेळ? जुनी. नवीन वालीची गरज राहणार नाही. म्हणजे नवीन वाली किती आहे? 0. किती आहे? 0. आपल्या कामाची कोणती? नवीन वाली मोठी असली आज नवीन वाली ऋणकोर नंबर टाकून घ्या. आता त्याच्या पुढची वाचा. 25,000 कालच शिकलो होतो आपण असा क्वेश्चन. पहिले ताळेबंदात शोधा जुन्यावाल्या. ख्याती किती आली? आलीच नाही. आता समायोजनेत काय म्हणते की ख्यातीचा काय उघडा? किती रुपयानं? 25,000. मग ख्याती अपलेखित करा म्हटलं का लेखा उघडा म्हटलं? आणि ते काल कसं सांगितलं होतं होमवर्कच्या ह्याच्यात? केवळ मृत्यू झालेल्या भागीदाराच्या हिश्श्याने लेखा उघडा. मग आपण काय केलं असतो? ह्या 25,000 मृत्यू कोणाचा झाला? तिचा हिस्सा काढला असता. कधी? जेव्हा मृत भागीदाराच्या हिश्श्याने लेखा उघडा म्हटलं तेव्हा. आता काय म्हणते बा? 25,000 ने ख्याती लेखा उघडा. मग हे 25,000 ख्याती कोणाची होय? मग हे संस्थेच्या सगळ्या सभासदांले. मग कोणत्या प्रमाणात वाटा लागल? 2:1. वाटून दाखवू का डायरेक्ट लिहू? 10 10 5. पहिल्याची ख्याती किती? 10,000. दुसऱ्याची? 10,000. तिसऱ्याची? 10,000. ख्याती लेखा उघडा. मग काय करायचं? नवीन ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ख्याती बाहेर घेऊन घ्यायची. किती? 25,000. आता हे जे 25,000 बाहेर काढले हे सगळ्या भागीदारांना वाटून द्यायचे. 10,000 10,000 5,000. पण कोणत्या बाजूला लिहायला लागतं? कोण? चला नंबर पुढचा. असं आपण प्रवेशात शिकलो होतो. तुम्हाला आठवत नसेल तर काय नाही. पहिले तो क्वेश्चन मध्ये पहा गुंतवणूक किती आहे? 24,000. आठवत नसेल तर आठवून देतो. गुंतवणूक किती आहे? 24,000. समायोजना काय म्हणते का ह्या गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक संध्याने पुस्तक मूल्यावर ठेवून घेतली. गुंतवणूक पैकी 50% कोण घेतली? आणि कशी घेतली म्हणे? पुस्तक मूल्यावर म्हणजे जेवढ्याची तेवढी.
मग गुंतवणूक किती होती? 24,000. याच्या 50% किती? हे कोण घेतली? मग कोणाची झाली? हे कोणाच्या खात्यात? आपली टोटल गुंतवणूक किती होती? 24,000. याच्यातली 50% म्हणजे अर्धी कोण घेतली? मग अर्धी कोणाची झाली? आता उरली कितीची? 12,000. आणि हे कोण घेतली? कोणच नाही. वाचा पुढे काय म्हणते? उर्वरित गुंतवणूक 3,000 नफ्यावर विकली. म्हणजे हे 50% वाली कोण घेतली? हे कोणाच्या खात्यात गेली? आणि उरलेली जे 50% वाली आहे अर्धी, हे आपण विकली. कशी विकली? 3,000 नफ्यावर. म्हणजे कितीत विकली? हा? कितीत विकली असं? 15,000 विकली असं. कसं काय? कसं काय 15,000? होती कितीची? त्याच्यावर 3,000 काय घेतला? नफा. मग नफा घेतला तर त्याच्यात काय येईल? म्हणजे 12ची वस्तू किती लिहिली? फक्त वस्तू विकली, पैसा आला. मग नवीन ताळेबंद गुंतवणूक किती घ्यायला लागेल? कोण नाही? अर्धी गुंतवणूक विकली आणि अर्धी आता आपल्या जवळ किती उरली? मग नवीन ताळेबंदात घ्यायला लागत नाही. चला त्याच्या पुढची वस्तू मृत भागीदाराचा मृत्यू दिनांकापर्यंतचा नफ्यातील हिस्सा मागील 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे आगणित करा. त्यासाठी नफे 19,017 होते. मग आता बनवावं लागते आपल्याला वर्किंग नोट दुसरी. काय नाव आहे त्याचं? मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. आता बघा आपण कसं करत असतो? डायरेक्ट असं लिहितो का एका वर्षाचा नफा बरोबर एवढा. पण आज कसं म्हणे? कसा काढा म्हणे? 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे काढा. मग काय की साहेब पहिले आपल्याला काढा लागल सरासरी नफा. तिथं 2 नफे दिलेले आहे ना. 2 मधला 17 घ्या म्हणे का 19 घ्या म्हणे का दोघांची सरासरी घ्या? मग पहिले काय काढा लागल? काय सूत्र आहे? शाबास. चला एकूण नफ्यासाठी किती नफे आहे? 17 प्लस 19 भागेला 2. 17 दोन्ही 34 आणि 2 36. 36 भागेला 2 18,000. 36 भागेला 2 या काय झाला? याच्या दुप्पट लावा म्हणे का याच्या आधारे लावा? म्हणजे जेवढा सरासरी नफा आला तेवढा. मग आता आपण असं लिहू 1 वर्षाचा नफा बरोबर 18,000. झाला काय गोंधळ? या किती दिवसाचा होय? आता आपल्याला पाहिजे किती दिवसानं मृत्यू झाला? मग इथं लिहित असतो आपण 3 महिन्यांचा नफा. ओरलच निघते जर हुशार सांगतो 4,500. बळांनी एवढा हुशार आहे. 18,000 गुणेला 3 भागेला 12 4,500. काढून टाकू काय? फक्त पहिले किती दिवसाचा घेतला? मग 3 महिन्याचा. पण ह्या नफा कोणाचा होय? संस्थेचा. मग आता मृत्यू कोणाचा झाला? मग आता आपल्याला काढायला लागते संगीताचा हिस्सा. कोणाचा? चला नफा किती आला? 4,500. गुणेला संगीताचा हिस्सा किती होता? 2/5. 5 1 5 5 9 45 900. 900 गुणेला 2
ह्या झाला मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. किती आला? आणि ह्या झाला ख्यातीतला हिस्सा. किती? 10, 10, 5. दोन्हीवरती नोट समजल्या. हे गुंतवणूकचं पेपरात लिहिलं नाही तरी चालते, याचं काही काम नाही. पण पेपर मध्ये काय काय लिहायला लागलं? ख्याती, नफ्यातला हिस्सा. गुंतवणूक हे आपल्याला समजली पाहिजे म्हणून सांगितलं असं. बसलं काय? चला आता पहिलं खातं कोणतं? रोख खातं. सांगा, रोख खात्यात पहिले शिल्लक सांगा. 21. कोणत्या बाजूला लिहायची? माहित आहे सगळे? आता शिल्लक लिहिल्यानंतर या खात्याचा नियम आहे, आला बनावे गेला. चला शोधा, पैसा आलाय का बा? गेलाय का बा? पैसा आलाय नक्की? माळव्या सांगते कुठून आला, किती आला? पैसे आले की गेले? तुम्हाला समजले? जेले जेले पाहिजे तेले तेले समजले? किती पैसे आले आपल्याजवळ? ते 15,000. तुम्हाला नाही समजले? बाई आपण उरलेले गुंतवणूक इकली ना लेकर, मग पैसे कोणत्या बाजूने? काय विकलं? मग गुंतवणूक अर्धी गुंतवणूक विकली होती म्हणे. मग अर्धी गुंतवणूक म्हणजे कितीची? आणि कशी विकली म्हणे? 3,000 नफ्यावर. त्याच्यावर 3,000 प्रॉफिटच केलं आपण. म्हणजे आपली 12,000ची वस्तू विकली किती? मग रक्कम किती घेऊ? किती घेऊ? चला अजून शोधा. पैसे आले काय? गेले काय? मग बेरीज करू, शिल्लक काढून घेऊ. बेरीज झाली 36. किती झाली? हा, याच्यातून हे बाजू किती उरले? त्याला नाव बाय देऊ. आता दुसरं खातं कोणतं? याच्यात कोणत्या नोंदी येते? तर पहिले देयता बाजूले पहा, काय घटलं वाढलं सांगा. आता संपत्ती लिहितो. यंत्र किती होतं? यंत्र 45. त्याच्यावर काय आकारामध्ये? घसारा. मग घसारा आकारला तर यंत्र कुठं घेऊ? यंत्र खाते 4,500. यंत्रानंतर आहे 26,000 लावा म्हणे. पहिले होता कितीचा? 22चा. लावा म्हणे. काय झाली? आणि वाढला तर कितीनं वाढला? चला त्याच्यानंतर गुंतवणूक. हे असं केलाय. गुंतवणूक होती कितीची? अर्धी म्हणजे 50%. कोण घेतली? कशी घेतली म्हणे? पुस्तकी मूल्यावर. म्हणजे 12,000ची वस्तू 12,000 घेतली. वाढली काय? घटली काय? आता उरलेली कितीची? हे कितीला विकली? काय झाली? वाढ. गुंतवणूक वाढली तर कुठे? गुंतवणूक किती न वाढली? कसलं ते? नंतर आहे ऋणको. हे इथं बघा, जुनी किती होती? नवीन किती आहे? नवीन वाली मग कुठे येते? ऋणको. आणि रक्कम लिहिताना दोघांचा किती? 800 रुपये. चला ऋणको नंतर अजून पहा, वाढलं घटलं काही? मग पुनर्मूल्यांकन खातं संपलं. बेरीज करून घेऊ. 4 आणि 3 7. 7,800. 7,800. याच्यातून 4500 रुपये मायनस झाले तर उरले 2800. नाही 3,300. किती उरले? याला नाव काय द्या? हा सगळ्यांना राजेंद्र, संगीता आणि संध्या.
काय प्रमाण होतं बाई? 2 2 1 वाटू काय मी 660 नाही 1320 660 1320 660 चलो आता बनवा लागत असते भागीदारांचे कोण कोण भागीदार आहे? तर भांडवल खात्यात टोटल किती पॉइंट घ्या लागते? 4. भांडवल खात्यात सगळ्यात पहिले काय लिहित असतो? कोणत्या बाजूला लिहायची? पूर्णांकाची माहित आहे नक्की? चला पहिल्याची सांगा 40, दुसऱ्याची 30 आणि तिसऱ्याची सांगा 20. असे किती पॉइंट आहे? 4. पहिले भांडवल खात्यात काय लिहिली? मग नोंदी देयता बाजूला बा काय वाटायचं आहे? काहीच नाही. बरं काय काय वाटत असते? सामान्य निधी नाही आली, पाठवता नाही आली, मग वाटायचं काय? मग पहिले लिहिली नोंदी. आता तिसरा पॉइंट नावे जमा जमाचं नावे. रोखीत कोणाचं नाव आहे? मग आता पुनर्मूल्यांकनात या इथं कोण आहे? कुठे होता? नावेचा कोणाच्या खात्यात? काय नावानी? सांगा पैसे सांगा. आता कोण आहे? कुठे होती? नावेची काय नावानं? 1320. आता कोण आहे? कुठे होती? नावेची कुणाच्या खात्यात? काय नावानी? 660. पहिले लिहिली मग नोंदी नावेच्या जमाच्या. आता चौथ्या नंबर वाला पॉइंट आहे संपत्ती घेतली नावे. मग आता आपल्याला सांगते देशमुख पुन्हा संपत्ती देयता घेतली का? बाय पटपट परत घेतली. देशमुख कोण्या जाऊ दे कॅन्सर. कोण घेतली आहे संपत्ती देयता? कोण घेतली आहे? तर घेतली आहे ना. गुंतवणूक किती होती? त्याच्यातली हिनं किती घेतली? 50% म्हणजे अर्धी. कितीची? गुंतवणूक आपली काय होईल? कोण घेतली? कोणाच्या खात्यात? काय नावानं? कितीला घेतली? चला अजून कोणती देयता संपत्ती घेतली आहे का? परत एक वेळा पहिले लिहिली मग नोंदी नावेच्या जमाच्या. चौथा पॉइंट संपत्ती घेतली झालं. आता काय करायचं? ज्या भागीदाराचा मृत्यू झाला त्याच्या हिश्श्याचा नफा आणि त्याच्या हिश्श्याची ख्याती त्याच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहायची. पण आज काय करायला लागते? हे ख्याती सगळ्याच्या खात्यात लिहायला लागते. तर म्हणा ख्याती की लेखा कितीने उघडला? 25,000 कोणाचे वय? मग सगळे वाटायला लागेल. मग पहिले ख्याती वाटून देऊ. हा ख्याती खाते हे तिकडे बोर्डवर लिहिले आहे. ख्याती खाते 10,000 आणि तिसऱ्या भागीदाराला किती? 5,000. 5,000 ना. ह्या झाल्या ख्यातीच्या पहिल्या नोंदी. पहिल्याला किती दिले? दुसऱ्याला तिसऱ्याला सगळे मिळून किती झाले? आणि हे झाली त्याची दुसरी नोंद झाली. आता मृत्यू झालेल्या भागीदाराचा नफ्यातील हिस्सा किती आला? कोणाचा मृत्यू झाला होता? मग संगीताच्या खात्याला जमा. नफ्यामधल्या हिश्श्याला नाव काय द्या?
खाते निलंबित खाते 1800 किती 1800 हे झाली निलंबित खात्याची पहिली नोंद आणि याची दुसरी नोंद जाते ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला नफा तोटा निलंबित खाते 1800 किती 1800 बरोबर आहे चला अजून काय राहिलं नाही आता एका एका खात्याची बेरीज करू शिल्लक काढू ताळेबंद तुम्ही बनवता बेरजा मी करून सांगतो 40 आणि 10 50 आणि 51,350 सॉरी 320 51,320 यातून ही बाजू किती उरले 320 आणि याचा मृत्यू झाला काय मग याला नाव काय द्यायचं नी. आता याची करू 30 आणि 10 40 41 42 43,120 43,120 43,120 यातून हे बाजू तेवढेच पैसे उरत ना 43,120 आणि याचा मृत्यू झालाय की वाचाय झालाय मग याला नाव काय द्यायचं वारसदाराचे कर्ज खाते काय नाव द्यायचं आता तिसऱ्याची बेरीज 25,660 25,660 याच्यातून 12,000 मायनस करू 13,660 आणि याचा मृत्यू झालाय काय मग याला नाव काय द्यायचं आता काय बनवा लागते तर तो तुम्हाला बनवता येईल ताळेबंद तुम्ही बनवा 1,48,100